तिकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत असताना अत्यंत महत्त्वाचा जबाब एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय। देशमुख यांचा जेव्हा अपहरण करण्यात आलं आणि त्याच वेळी त्यांची हत्या होणार आहे याची देशमुखांना चाहूल लागली होती। देशमुख यांच्या अपहरणावेळी त्यांच्या सोबत असलेल्या चालकाच्या जबाबातून ही माहिती समोर आली आहे। टोल नाक्यावर संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ टाकण्यात आलं। दरम्यान त्यांना स्कॉर्पिओमध्ये टाकताना संतोष देशमुख आपल्या चालकाला म्हणाले की बंटू लवकर पोलीस स्टेशनला जा, हे लोक मला जीवे मारणार आहेत। आणि त्यानंतर आरोपींनी त्यांचं अपहरण केलं आणि ती गाडी केजच्या दिशेने निघाली। नेमकं अपहरणावेळी काय घडलं आपण पाहूया। डोणगाव टोल नाक्यावर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओनं देशमुखांची गाडी अडवली। मागून पुढून दोन गाड्यांनी देशमुखांची गाडीही अडवून धरली। दोन्ही गाड्यांमधून सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे हे उतरले। सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्ण आंधळे देखील उतरला। सुधीर सांगळे याने एक मोठा दगड घेऊन देशमुखांच्या गाडीच्या काचेवर मारला। त्यानंतर आरोपींच्या हातात प्लास्टिकचा पाईप आणि गॅसचा पाईप होता। क्लच वायर गुंडाळलेला लाकडी दांडा, लाकडी काठी आणि इतर शस्त्रे सुद्धा त्यांच्या हातात होती। आरोपींनी देशमुख यांना त्यानंतर गाडीतून खाली ओढलं आणि मारहाण केली। मारहाणीनंतर देशमुख यांनी काळ्या रंगाच्या त्यांना स्कॉर्पिओमध्ये टाकण्यात आलं आणि बंटू लवकर पोलीस स्टेशनला जा, हे लोक मला जीवे मारणार आहेत, हे शेवटचे शब्द देशमुखांचे होते। असं संतोष देशमुख हे आपल्या चालकाला शेवटच्या क्षणी म्हणाले होते।